बाजारातून आणलेल्या मिरच्या या 2 दिवसातच सुकायला लागतात। या मिरच्या 15 ते 20 दिवस अगदी ताज्या राहण्यासाठी आपल्याला याचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या तळहातावर थोडंसं गोड तेल घेऊन हलक्या हाताने हे तेल मिरच्यांना लावायचं आहे आणि या मिरच्या एका डब्यामध्ये ठेवून त्यावरून आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। या टिश्यू पेपरमुळे काय होतं की फ्रीजमध्ये हा डबा ठेवल्यानंतर जे मॉइश्चर तयार होतं ते हा टिश्यू पेपर शोषून घेतो आणि आपली मिरची 15 ते 20 दिवस एकदम फ्रेश राहते। सोललेल्या लसणाच्या पाकळ्या या फ्रीजमध्ये जास्त दिवस ताज्या राहाव्यात यासाठी आपल्याला या टिश्यू पेपरने पहिल्यांदा पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत। यामध्ये थोडाही पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही। या व्यवस्थित कोरड्या झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये या पाकळ्या ठेवून फ्रीजमध्ये हा डबा ठेवून द्यावा। असं केल्याने अगदी महिनाभर देखील या पाकळ्या अगदी ताज्या राहतात। साठवून ठेवलेल्या चिंचेला काही दिवसानंतर कीड लागायला सुरुवात होते, तर अशी चिंच वर्षभर टिकण्यासाठी एका काचेच्या बरणीमध्ये तळाशी चमचाभर मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्यावर थोडीशी चिंच टाकून त्या चिंचेवर पुन्हा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक वेळी थोडी थोडी चिंच टाकल्यानंतर थोडं थोडं मीठ टाकत जायचं आहे आणि शेवटी बरणी भरल्यानंतर आपल्याला चमचाभर मीठ त्यावर टाकायचं आहे। या ठिकाणी आपल्याला काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे, प्लॅस्टिकची बरणी आपल्याला वापरायची नाही। ही बरणी तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला जरी ठेवली तरी चिंच अजिबात खराब होत नाही, कीड लागत नाही, वर्षभर अतिशय चांगली राहते। डब्यामध्ये ठेवलेल्या रव्याला काही दिवसातच जाळी लागायला सुरुवात होते। रव्याला जाळी लागू नये यासाठी रवा आणल्या 1 ते 2 मिनिट हाय फ्लेमवर कोरडा भाजून घ्यावा। 1 ते 2 मिनिट भाजल्यानंतर हा रवा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। थंड झाल्यानंतर रवा डब्यामध्ये भरून ठेवावा। असं केल्याने रव्याला अजिबात जाळी लागत नाही। जर तुम्हाला रवा भाजायचा नसेल तर तुम्ही रवा फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। कोथिंबीर फ्रेश आणि हिरवी राहण्यासाठी कोथिंबीर इथे मी धुवून घेतलेली आहे आणि ती फॅनच्या हवेखाली व्यवस्थित सुकवून घेतलेली आहे। यामध्ये थोडंसंही पाणी आपल्याला ठेवायचं नाही, व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ज्या डब्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ठेवायची आहे त्यामध्ये खाली आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर ही कोथिंबीर आपल्याला ठेवायची आहे आणि कोथिंबीर ठेवून झाल्यानंतर शेवटी सुद्धा आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे। या टिश्यू पेपरमुळे हा डबा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जे मॉइश्चर तयार होतं ते हा टिश्यू पेपर शोषून घेतो, ज्यामुळे कोथिंबीर अगदी फ्रेश आणि हिरवीगार राहते।